नागपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या ब्रिजचं आज लोकार्पण होणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडेल। या पुलावर 40 फूट उंचीवर स्काय गॅलरी देखील तयार करण्यात आली आहे। या गॅलरीत एकाच वेळी 100 व्यक्ती उभे राहून नदीपात्र आणि परिसराचे दृश्य देखील पाहू शकतात। आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सरवर शेख यांनी। अमेरिकेच्या लॉस एंजेलिस इथं असलेल्या गोल्डन गेट ब्रिजची प्रतिकृती असलेले आंबोरा या ब्रिजवर आपण आलेलो आहोत। आपण इथं बघू शकता की किती निसर्गरम्य वातावरण आहे आणि हा ब्रिज एकदम गोल्डन गेट ब्रिजची प्रतिकृती असं सांगितलं जात आहे। आणि इथं बघू शकता की भंडारा आणि नागपूर या दोन जिल्ह्याला जोडण्याकरिता हा ब्रिज बनवण्यात आलेला आहे। 15.260 मीटर रुंदी असून 176 कोटी खर्च करून हा जर्मन टेक्नॉलॉजीने ब्रिज बनवलेला आहे। आणि इथं विशेष म्हणजे स्काय गॅलरी सुद्धा निर्माण करण्यात आलेली आहे। आणि त्या स्काय गॅलरी पर्यंत जाण्याकरिता इथे लिफ्ट लावण्यात आलेली आहे। त्या लिफ्टची क्षमता 15 लोकांना नेईल इतकी आहे। आणि इथून आपण जरी बघितलं तर निसर्गाचं एक नयनरम्य वातावरण आपल्याला पाहायला मिळतो। इथे येण्याकरिता लोकांना 60 ते 70 किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता, तो आता कुठंतरी 20 ते 25 किलोमीटरवर येणार आहे। आणि इथे बाहेर राज्यातील असो किंवा महाराष्ट्रातले विदर्भातले अनेको भाविक इथं येत असतात यात्रेकरिता। आणि आता तो प्रवास त्यांचा सोपा जाणार आहे। सरवर शेख, लोकशाही मराठी, आंबोरा ब्रिज, भंडारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।